राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अलिबागमध्ये मनसेची जमीन परिषद आज पार पडतेय आणि मनसेच्या जमीन परिषदेचा टीजर सुद्धा रिलीज करण्यात आलेला आहे। राज ठाकरे अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेणार आहेत आणि त्याच्यानंतर या परिषदेसाठी ते उपस्थित असतील। रायगड दौऱ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रवाना झालेले आहेत। ही थेट दृश्य आता आपण पाहताय आणि या ठिकाणी अप्पासाहेब धर्माधिकारी यांची ते भेट घेतील आणि त्याच्यानंतर जमीन परिषद जी आयोजित करण्यात आलेली आहे मनसेकडून, तर या परिषदेसाठी त्यांची प्रमुख उपस्थिती असेल। आता राज ठाकरे जे आहेत ते रवाना झालेले आहेत। मनसेच्या जमीन परिषदेचा टीजर जो आहे तो काल जारी करण्यात आलेला आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता अलिबागच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांची ते भेट घेतील आणि त्याच्यानंतर मनसेकडून जमीन परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या परिषदेला त्यांची प्रमुख उपस्थिती असेल। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश, राज ठाकरे यांचा आजचा दौरा कसा असेल? नक्कीच मी सध्या रोरोमध्ये उपस्थित आहे। राज ठाकरे पोहोचलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतो त्यांची गाडी या ठिकाणी आपल्याला दिसते आणि सोबतच बाळा नांदगावकर सुद्धा आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, दौरा कसा असेल? हा चांगला दौरा आहे काय नक्की, पण शेतकऱ्यांसाठी सगळ्या रायगडच्या विषयासाठी दौरा आहे। नक्कीच आपण पाहतोय सगळ्या रायगडच्या विषयांसाठी हा दौरा असेल आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राज ठाकरे पोहोचलेले आहेत, जे प्रमुख नेते आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत। संदीपजी पण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यासोबतच सरदेसाई पोहोचलेले आहेत, अविनाश अभ्यंकर आहेत आणि मनसेचे जेवढे प्रमुख नेते आहेत ते सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि आजचा हा जो दौरा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण रायगडचा जो शेतकरी आहे तो भूमिहीन होतोय, त्याच्या जमिनी परप्रांतीय बळकावत आहेत, परप्रांतातील जे उद्योजक आहेत ते बळकावत आहेत, असा थेट जो आरोप आहे तो राज ठाकरे यांचा आहे। आणि यासाठी जनजागृती करण्यासाठी, तिथल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी, तिथल्या पत्रकारांना, स्थानिक पत्रकारांना भेटण्यासाठी राज ठाकरे आज रायगडचा दौरा करतात। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की रायगडमध्ये आणि मुंबई गोवा हायवे संदर्भात ठाकरे यांनी जनजागृती केली होती। स्वतः अमित ठाकरे ग्राउंड झिरोवर रस्त्यावर उतरले होते, 14 किलोमीटर पायी चालले होते, तिथल्या रस्त्यांची अवस्था त्यांनी दाखवली होती। आणि आज देखील पुन्हा एकदा रायगडच्याच विषयावर आपण पाहतोय की राज ठाकरे हे पुन्हा आक्रमक झालेले आहेत, रायगडचा दौरा करतायत आणि सर्व प्रमुख नेत्यांची मोठ बांधून ते रायगडमध्ये पोहोचत आहेत। त्यामुळे रायगडमध्ये आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता ग्राउंड झिरोवर उतरलेले आहेत। त्यामुळे रायगडचे जेवढे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे। एक मोठी मीटिंग यासाठी बोलावण्यात आलेली आहे। आपण पाहतो या ठिकाणी दरवाजा उघडलेला आहे आणि राज ठाकरे कधीही गाडीतून बाहेर उतरतील आणि यानंतर रोरोमध्ये बसून मग पुढच्या प्रवासाला ते सुरुवात करतील। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। जे प्रमुख नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राज ठाकरे जे आहेत ते आता अलिबागसाठी रवाना होत आहेत। रोरो बोटीतून आज सकाळी 7:45च्या सुमारास राज ठाकरे यांच्या ताफ्याचं आगमन झालं। या ठिकाणी ते बोटीमध्ये बसले। 8 वाजता ही बोट सुटणार आहे आणि 8 वाजता ही बोट सुटल्यानंतर 9 वाजता मांडव्याला पोहोचणार आहे। मांडव्याला देखील तितक्याच कार्यकर्त्यांची गर्दी असणार आहे। जवळपास 100 गाड्यांचा जो ताफा आहे तो राज ठाकरे यांच्या दिमतीत असेल आणि त्यामुळे हा रोड शो जेव्हा सुरू होईल तेव्हा मनसेची जी ताकद आहे ती रायगडमध्ये दिसेल आणि ही ताकद दिसल्यानंतर राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार आहे आणि ही भूमिका घेतल्यानंतर त्यांची नेमकी कार्यकर्त्यांना काय सांगणं असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या दौऱ्यामध्ये ते रेवदंडा या ठिकाणी सुद्धा जाणार आहे। महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सुद्धा भेट घेणार आहे आणि ही भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांना काही प्रतिक्रिया देणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। वृषाली, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मनसे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतं। हे सगळे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे चर्चा करत आहेत आणि या चर्चेमध्ये नेमके मुद्दे काय असायला पाहिजे, शेतकऱ्यांचे मुद्दे, त्यासोबतच जे उद्योजक वारंवार अतिक्रमण करतायत, रायगडच्या जागेवर, रायगडच्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेली आहे, त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कासाठी, हितासाठी, भविष्यासाठी मनसे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। वृषाली, नक्कीच गिरीश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर रोरोनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा संपूर्ण प्रवास होणार आहे आणि या ठिकाणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच मनसेचे सर्व प्रमुख नेते सुद्धा पोहोचलेले आहेत आणि 9 वाजता ते अलिबागमध्ये पोहोचतील। ही थेट दृश्य जी आहे ती आपण पाहताय। राज ठाकरे अलिबागच्या दिशेनं आता रवाना होत आहेत।